श्री स्वामी समर्थ. श्री गणेश अध्याय 4. श्री गणेशाय नमः. मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणे ऐकावे. षोडोपचारे पूजावे. स्वामीचरण भक्तीने न लगे करणे तीर्थाटन. योगाभ्यास होम हवन सांडून अवकाशीन नामस्मरण करावे. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ इतिहात. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गताध्यायाचे अंती अक्कलकोटी आले येती. नृपळा दर्शन देती स्वयंचन राहती तयापुरी. चोळप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामीराव हे तयाचे सुकृतपूर्व. नित्यसेवा घडे त्या ते जे केवळ वैकुंठवासी. अष्टसिद्धी ज्यांच्या दासी नवनिधी तत्पर सेवेसी. ते धरती मानवरूप चोळप्पा केवळ निर्धन परी स्वामी कृपा होता पूर्ण. लक्ष्मी होऊने आपण सहज आली तया घरी. कैसी आहे तयाची भक्ती नित्य पाहती परीक्षा येती. नाना प्रकारे त्रास देती परी तो कधी न कंटाळे. चोळप्पाची सद्गुणी कांता ती केवळ पतिव्रता. सदोदितीच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. नाना खेळ खेळती विचित्र लीला दाखवती. नगरवासी जनांची भक्ती दिवसेंदिवस दृढ झाली. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शन येते कामना चित्ती धरुनी. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने व्हावया म्हणून लग्न. येती दूर देशाहूनही शरीर भोगे कष्टले. संसार तापे तप्त झाले मायामय पसारतले फसले. ऐसे आले किती एक सर्वांशी कल्पद्रव समान. होऊन कामना करती पूर्ण भक्त जगा स्तव अवतीर्ण. मानव रूप झाले भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते इतिराज पुरवती. ध्रुवचरणी जयांचे भक्ती त्यासी होती कल्पतरू. जे का निंदक कुटील तया शास्ते केवळ. नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करता ती. महिमा वाढला विशेष कित्येक करू लागले पापद्वेष. कोण आहे का समय असं वर्तमान घडले पै. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी. हसुनी म्हणती जनांसी ढोंगियाच्या नादी लागला हा स्वामी नवे ढोंगी. जो नाना भोगी साधू लक्षण यांचे अंगी. कोणते हो वसत असे काय हा तुम्हा वेड लागले. वंदिता ढोंग्याची पावले यात स्वार्थ न परमार्थ मिळे. फसला तुम्ही अवघेही ऐसे तयाने निंदिले. समर्थांनी अंतरी जाणिले जेव्हा ते भेटीसी आले. तेव्हा केले नवलेख पाहावया आले लक्षण. समर्थ समजले ती खून ज्या घरी बैसले तेथुनी उठून चालले. एका भक्ताची या घरी पातळी समर्थांची स्वारी. तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसली भक्ती पाटावरती. श्री स्वामी आपले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेच्छू जनसंख्यात पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत एकच गर्दी झाली. दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाम गर्जती वाचे. हेतू पुरवावे मनीचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेवती कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करती नाही मिती तया ते. कोणी नवसाते करती कोणी आणुनिया देती. कोणी काही संकल्प करती चरण पूजती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती मना माझे आश्चर्य करती. क्षणेक तटस्थ होती वैरभाव विसरुनी. क्षण एक घडता सत्संगी तत्काळ पालटे की गोमती. म्हणून कवी वर्णिताती संत महिमा विशेष. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज असते समर्थ. संन्याशापुढे लोटती पाणी सुटलीत त्यांच्या मुखासी. म्हणती यथेच्छ मिळेल खावयासी. आज सारा दिवस उपवासी जीव आमचा कळवळला. मोडली जनांची गर्दी तो येऊन सेवे करी. संन्याशा पुढल्या वस्तू नाना परी नेऊ लागले. तेव्हा एका क्षणार्धात द्रव्याधिक सारीने तर संन्यासी मनी झुरत. व्याकुळ होत भुकेने समर्थाने त्या दिवशी स्पर्श न केला अनुदकासी. सूर्य जाता अस्तचळासी तेथून उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयांसी अन्नोदक वर्ज असे. जे पातले करू झळना त्यांची झाली विटंबना. दंडावया कुत्सित जना अवतरले यतिवर्य. तयाच्या चरणी ज्यांची भक्ती त्यांचे मनोरथ पुरवती. पसरली जगे ऐसे खाती लीला ज्यांची विचित्र. श्रीपाद वल्लभ भक्ती कलियुगी वाढेल निश्चिती. त्यांचा अवतार स्वामी येती वर्णी कीर्ती विष्णुदास. श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्थ अध्याय गोढा. श्री स्वामी राजपर्णवास्तू श्रीरस्तु शुभ भवंतु. श्री स्वामी समर्थ. पंचमाध्याय. श्री गणेशाय नमः. भवकानन वैष्णवरा अज्ञान तमोच्छेदका. भास्करा पूर्णसाक्षी परतपरा. भक्ता खरा सदैव तू. गंगाजल जैसे निर्मळ तैसे तुझे मन कोमल. तुझीशी सविता प्रेमळ सत्वर त्या ते पावसी. विशेष गंगा जळाहून आपले असे महिमान. पापताप आणि दैन्य तुमच्या स्मरणे निवारती. स्वामी चरित्र करया श्रवण श्रोते बैसले सावधान. प्रसंगाहून प्रसंगपूर्ण रसभरीत पुढे पुढे. ज्यांचे सबळ पूर्व पुण्य तयार झाले स्वामी दर्शन. ऐसे चोळप्पा आदी करून भाग्यवंत सेवे करी. अक्कलकोट नगरात एकतपपर्यंत स्वामी राजवास करीत. बहुत भक्त झाले वार्ता पसरली चोहीकडे.
कोणासी पडता साकडे धाव घेती स्वामीकडे, राजे रजवाडे थोर थोर म्हणती भोसल्यांचे भाग्य परम, स्वामी रत्न लाभले उत्तम, नृपती भक्त निसीम स्वामी चरणी चित्त त्यांचे, तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती, आणि आपल्या नगराप्रती म्हणती तयांसी, बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राजाधिकारी, एकदा त्यांच्या अंतरी विचार ऐसा पातला, अक्कलकोटाहून स्वामींसी आणावे आपल्या नगरासी, मग कोणी एके दिवशी सभे माझी बैसले, दिवाण आणि सरदार मान करीत ऐसे थोर थोर, बैसले असता समग्र बोले नृपवर तयाप्रती, कोणी जाऊन अक्कलकोटासी येथे आणील स्वामीसी, तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत, त्याचा राखू सन्मान लागेल तितके देऊ धन, ही वटपुरी वैकुंठ भुवन वस्ता स्वामी होईल, कार्य जाणून कठीण कोण न बोलती वचन, कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना, तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर, तो बोलता झाला उत्तर, नृप लागी परियेसी, आपली इच्छा जरी ऐसी स्वामी ते आणावे वटपुरीसी, तरी मी आणीन तयासी, निश्चय मानसी असो द्या, ऐसे एकूणी उत्तर संतोषला तो नृपवर, त्याची सभाही समग्र आनंदित झाली, संजीवनी विद्या साधायाकरिता शुक्राजवळी कच जाता देवी सन्मानिला होता, बहुत आनंद करून नृपतीसह सकळजने, त्यापरी तात्याची सन्माने गौरवनी मधुर वचने, यशस्वी हो म्हणती तया बहुत धन देती नृपती, सेवक दिदले सांगती जावया अक्कलकोटाप्रती, आज्ञा दिली तया ते तात्यासाहेब निघाले सत्वर, अक्कलकोटी आले नगर पाहून संतोषले, जे केवळ वैकुंठ पाहून स्वामींची दिव्यमूर्ती आनंदित झाली चित्ती, तेथील जनांची पाहून भक्ती धन्य म्हणती तया ते, अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती, राजघराण्यातील युवती त्याही करती स्वामी सेवा, आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक, त्यात वरिष्ठ चोळाप्पाधिक सेवेकरी निसीम, ऐसे पाहून तात्यांशी विचार पडला मानसी, या नगरातून स्वामीची कैसे नेऊ आपण, अक्कलकोटीचे सकल जन स्वामी भक्त झाले पूर्ण, स्वामीचेही मन रमून गेले असे त्या ठाया, प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर, लढून युक्तिथोर कार्य आपण साधावे, असा मनी करू विचार करूनी कार्य आरंभिले तात्यांनी, संतुष्ट राहावे सेवकजनी ऐसा सदा करताती, करुणी नाना पक्वाने करती ब्राह्मण भोजने, दितली बहुसाल दाने याचक धने तृप्त केले, स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती, जेणे सगळीकरी संतुष्ट होती ऐसे करती सर्वदा, प्रसन्न व्हावे भक्तवत्सले कार्य साधावे आपले, म्हणून नाना उपाय केले द्रव्य वेचिले तात्यांनी, ऐशियानं काही न झाले केले तितके व्यर्थ गेले, तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयांसी, मग लढविली एक युक्ती एकांत गाठून चोळप्पाप्रती, त्याचं लागी विनंती करती बुद्धिवाद सांगती त्या, जरी तुम्ही समर्थांशी घेऊन याल बडोद्यासी, मग मल्हारराव आदरसी इनाम देतील तुम्हा ते, मान राहील दरबारी आणि देतील जहागिरी, ऐसे नाना प्रकारी चोळप्पा ते सांगितले, द्रव्यानं सर्व वशात चोळप्पाशी लागली आशा, त्याच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल, मग कोणी एके दिवशी करीत असता स्वामी सेवेशी, येती राजतया समयासी आनंद वृत्ती बैसले, चोळप्पाने कर जोडून विनंती केली मधुर वचनी, कृपाळ होऊन समर्थांनी बडोद्याप्रती चालावे, तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन, आपलेही योग्य सन्मान तेथे जाता होईल, ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून, उत्तर चोळप्पा लागून काय दिले सत्वर, राव मल्हार नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती, मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चालावे, पुढे अध्यायी सुंदर कथा पावन होय श्रोता वक्ता, श्री स्वामी राजवदविता निमित्त विष्णुदास असे, इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा ऐकतो भाविक भक्त, पंचमाध्याय गोडा, श्रीरस्तु शुभ भवंतु, श्री स्वामी समर्थ. षष्ठाध्याय. श्री गणेशाय नमः. धरून शिशूचा हात अक्षरे पंडित लिहावीत, तैसे हे स्वामी चरित्र सारामृत स्वामी समर्थ वदविती. मी केवळ मतिमंद केवी वर्णू चरित्र आगाध, परी माझा हा छंद स्वामी समर्थ पुरविती. ज्यांच्या वरत प्रसादे करुणा मुळा होय शास्त्रज्ञान, त्या समर्थांचे चरण वारंवार नमित असे. कृपाळ होऊन समर्था वदवावे आपल्या चरिता, श्रवणे श्रोतयांच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त हो. सुरतुरीची सुमने घेऊन त्यासी अर्पावे प्रीतीने, झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्यांच्याच पदी अर्पिजे. मागील अध्यायांच्या अंती चोळप्पाविन मी स्वामी प्रती, कृपा करून मजवरती बडोद्यासी चलावे. भाषणे से कुण समर्थ बोलती हसुनी, मल्हाररावाच्या मनी आम्हाविषयी भाव नसे, म्हणून त्यांच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे, ऐसे कुण्या वाणी चोळप्पा खिन्न झाला मनी. त्याने सत्वर येऊन तात्याप्रती सांगितले, ऐसा यत्न व्यर्थ गेला. तात्या मनी चिंतावला, आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी, परी पाहावा यत्न करून ऐसा विचार केला मनी. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले, ऐसे नाना उपाय केले, परी ते सर्व व्यर्थ गेले. कार्य सिद्धीस न गेले, खिन्न झाले मुख त्यांचे, भक्ती नाही अंतरी, दांभिक सदना ते करी. तयांचे स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील,
तयांनी माजविली ढोंगे आणि केली नाना सोंगे. भक्तिविना हठयोगे स्वामी कृपा न होय. मग तात्यांनी काय केले, सप्तासी ब्राह्मण बैसविले, गुरुचरित्र आरंभिले, व्हावयासी स्वामी कृपा. परितयांच्या वाड्यात कधी न गेले समर्थ, तात्या झाला व्यग्र चित्त, काही उपाय सुचेना. मल्हारराव रूपाने पाठविले ज्या कार्य करणे, ते आपल्या हातून होणे अशक्य असे वाटते. आता जाऊन बडोद्यासी काय सांगावे राजे यासी, आणि सकळ जनांसी तोंड कैसे दाखवावे. ऐसा उपाय करूनही न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून न्यावे पळून येतीसी. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती, हे नेतो मंदमती. म्हणून योजली कपटयुक्ती, परिती सिद्धीतने आहे. असो कोणी एके दिवशी साधून योग्य समयासी, मेहनत घालून स्वामींशी तात्यासाहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरिला, अर्धमार्गी मेना आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेन्यातून उतरले, मागोती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले. हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटीत टेकिले हात त्यांनी. या प्रकारे यत्न केले, परी तितके व्यर्थ गेले. व्यर्थ दिवस गमाविले, द्रव्य खर्चिले व्यर्थची. मग अपयश ते घेऊनी बडोद्यासी आले पडतुनी. समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुढती. सर्वत्रांशी विचारती, कोण जातो स्वामींकडे. तेव्हा मराठा ओमराव यशवंत तयाचे नाव. नृपकार्याची धरून हाव आपण पुढे झाला. स्वामी कारणे वस्त्रभूषणे, धनाने अमोलरत्ने देऊन त्या जवळील रूपाने आज्ञा दिली जावया. तो येऊनिसे अक्कलकोटी, घेतली समर्थांची भेटी. वस्त्र अलंकार सुवर्णताटी स्वामी पुढे ठेवित. ती पाहून समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंत पाहून डोळा काय तेव्हा बोलले, अरे बेडी आणून सत्वर, ठोका याचे चरणी. असे त्रिवार मोठ्यानी समर्थ क्रोधे बोलिले. क्रोध मुद्रा पाहून यशवंतराव भ्याला मनी. पळाले तोंडचे पाणी, लटालटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंताशी, सत्वर यावे बडोद्यासी, तेथील कार्याशी सोडून. साहेबा विषप्रयोग केला, मल्हारराव रे आळाला. त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हातीपायी वेडी पडली, स्वामी वचनाची प्रचिती आली. घटित लीला दाविली, ख्याती झाली सर्वत्र. समर्थांची अवकृपा जयावरी, त्याच्या कष्ट होती शरीरी. कृपा होय ज्यावरी, तया सर्वानंद प्राप्त होय. महासमर्था भक्त पातका, अनादिसिद्धा जगन्नायका. निशिदिनी शंकर सका, विष्णूचे मनी वसे. इति श्री स्वामीचरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा भक्त परिसोत. षष्ठाध्याय गोडहा. इति श्री स्वामीचरित्र सारामृते षष्ठाध्याय समाप्त. शुभ भवन्तु. श्री स्वामी समर्थ.